शालू ने सोनी देवीला तो से बहन दिला तुझी ही गोळ भूमी माझी राखण तुझी ही गोळ भूमी माझी शोभित उन्हाने सजला राखण तुझी ही गोळ भूमी माझी राखण तुझी ही गोळ भूमी माझी शोभित उन्हाने सजला सातेरी माया रणीच्या रूपाने गर्भकुडीत अवतरला सातेरी माया रणीच्या रूपाने गर्भकुडीत अवतरल्या सासाय तुझी आसुनी निरंतर धुली माथ्यात ठेवल्या सासाय तुझी आसुनी निरंतर धुली माथ्यात ठेवल्या दिवली माथ्यात ठेवल्या दिवली माथ्यात ठेवल्या दिवली माथ्यात ठेवल्या अतिशय अप्रतिम सादरीकरण होतं. यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्राची अवघ्या भारत देशाची शान ज्यांच्यामुळे जगात पसरली आणि या भारत देशाला लढवई यांचा शौर्याचा पराक्रमाचा देश म्हणून ओळखलं जाऊ लागलं. असं सुंदर असं नृत्य सुंदर अशी थीम या ठिकाणी सादर होतीये. विद्याभ्यास शास्त्रविद्या दरबारातील राज्यकारभार युद्धविद्या सैन्याचे नेतृत्व संस्कृत भाषेचे असणारे प्रभुत्व आणि 4 काव्यसंग्रह आणि याहूनही अधिक विविध भाषांचं ज्ञान असणारे अखंड स्वराज्य ज्यांनी आपल्या बळकट बाहूंवरती लिलया पेलणारे असे धर्मवीर धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या गीताची सुंदर अशी थीम या ठिकाणी सादर होते. सादर करत आहेत स्टँडर्ड 5th and 8th चे स्टुडंट. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे त्या विद्यार्थ्यांसाठी. कार्यक्रम आता शेवटाकडे आलेला आहे. 1-1-0 बाबा सुमरण म्हणले ईज हाती तलवारीची घेऊन या धावतो हे वाघराचा छावा माझा शंभूराजा सोबतो हे शंभूराजा सोबतो गा शंभूराजा सोबतो शंभूराजा सोबतो गा शंभूराजा सोबतो वाघराचा छावा माझा शंभूराजा सोबतो शुराचा शूरवीराचा वीर धीर गंभीर ज्ञानी कविराजे चहुमुलकी डंका वाजे शिवपुत्र शंभुराजे शिवपुत्र शंभुराजे शिवपुत्र शंभुराजे
राहायला आवडेल? दगड झालो तर सह्याद्रीचा होईल, माती झालो तर स्वराज्यातले होईल आणि तलवार झालो तर आई भवानीची होईल. राजे, काय करायला आवडेल? भगवा रक्तात भिजवायला आवडेल. श्री शंभो शिवजातस्य रुद्रा गौरीव राजते यदङ्कस्य विनोलेखा वर्तते कस्य नोपरि. सात होऊनी भवानी आईचा पुरंदरी जणू प्रचंड दुर्ग जन्मला. तऱ्यान सागरावरून घोष शंभू शंभू येऊ लागला. गणगणतरी हळवा शिव समान वासतो मायभूमी ध्यास श्वास भगव्याची मानतो. धर्मशील शौर्यपती आसनास छत्रपती केसरी अतुल्य शोभता. शास्त्रनीती कीर्तिमंत शौर्यवंत राजसी कुशाग्र बुद्धिवंत शोभला. प्रजाजनास रक्षण्या स्वराज्य सिंधू राखण्या पुनश्च तेज सूर्य लाभला. सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजितो दात ही मर्द मराठ्याची जात. शंभूराजे 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 शंभूराजे. तळप 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 तुझ्या तलवारीची धार सारे झुकून तुला मुजऱ्यांचा मान. तू अभिमान तू अभिमान सकल जनाचा तू अभिमान. भगव्या रक्ताचा तू अभिमान. शंभूराजे 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 शंभूराजे. खंबा देखते क्या हो, झुको हमारे सामने, कुर्निश करो. अरे हट, कसला कुर्निश हात. स्वराज्याचे छत्रपती तुझ्या दरबारात उभे आहेत. तूच आम्हाला मुजरा कर. खंबा संभा नाही, संभाजी, छत्रपती संभाजी.
खामोश, खबरदार। बस बहुत कर लिया इंतजार, बहुत हो गया सब्र। काफिर तंबा को सजाए मौत सुनाई जाए। इसकी आंखें घूरती बहुत है, हमें निकाल दो ये आंखें। इसकी जबान बोलती बहुत है, काट डालो उसकी जबान। इन्हीं हाथों ने हमारे सेना को मिट्टी में मिलाया था, काट डालो ये हाथ। इसके पैरों ने बहुत दौड़ाया हमें, काट दो उसके पांव। इसके चेहरे ने हमें बहुत डराया, आगे से दिखना नहीं चाहिए इसका चेहरा हमें, काट डालो उसकी गर्दन। वढू तुळा संगमावरी मृत्युंजय संभाजी पाहुन मृत्यू ही थिजला। आबासाहेब मांडी तुझी एकदा माझ्या उशाला माझ्या राजार माझ्या शिवबार माझ्या राजार माझ्या शिवबार माझ्या राजार माझ्या शिवबार माझ्या साक्षात जिवंत देखावा माझ्या राजाचा या ठिकाणी उभा राहिला असं वाटलं. कार्यक्रम अगदी शेवटाकडे आलेला आहे. मोजून काही मोजकीच गाणी राहिलेली आहेत. तुम्हा सर्वांच्या सोबतीने कार्यक्रमाचं इथपर्यंतचा प्रवास सुरेख देखणा झाला. आपल्या सर्वांचं सहकार्य असल्या कारणाने हा कार्यक्रम छान चालू आहे. पुढचं जे गीत आहे ते मनाशी आणि हृदयाशी जोडलेलं आहे. आपले आईवडील आपल्या पाठीशी सतत कायम खंबीरपणे उभे असतात. मध्यंतरी एक सुंदर कविता आली संकर्षण कराडे यांची, मोठं व्हायचे व्हा ना इतकी घाई काय. त्यातून ते एका बाबाची व्यथा मांडत असतात की बाबा म्हणतो मुलांना तुला मोठं व्हायचे हो ना इतकी घाई काय. आपण म्हणतो ना बघता बघता मुलं मोठी झाली आणि कधी आपल्यापेक्षा उंच उडाली कळालंच नाही. तर या बाबाला समजून घेण्यासाठीच हे गीत आहे. मोठं व्हायचे व्हा ना इतकी घाई काय. मोठं व्हायचे व्हा ना ना तर अजिबात नाही, पण अधूनमधून कधीतरी मागे वळून बघत चला. बाबा म्हणतो मुलाला तुला मोठं व्हायचे व्हा ना माझी ना नाही, पण मोठं झाल्यावर कधीतरी तू वळून माझ्याकडे बघ. आणि थरथरणारे हात घेऊन उभा असणारा बाबा, त्या बाबाला तू सुद्धा म्हण बाबा मोठं व्हायचे व्हा ना पण इतकी घाई काय. जो बाप आपल्या मुलाच्या पाठीशी कायम उभा असतो अशा कणखर असणाऱ्या बापासाठीचं हे सुंदर असं गीत, दमलेल्या बापाची कहाणी तुला. आणि हे सादर करत आहेत 5th स्टँडर्डचे स्टुडंट. Three, 2, 1, 0. कोमेजून निजलेली एक परिराणी उतरले तोंड डोळा सुकलेले पाणी. कोमेजून निजलेली एक परिराणी उतरले तोंड डोळा सुकलेले पाणी. रोजचेच आहे सारे काही आज नाही, माफी कशी मागू पोरे मला तोंड नाही. झोपेतच आज तुला घेतो मी कुशीत, निजेतच तरी पण येशील खुशीत. सांगायाची आहे माझ्या सानुल्या फुला, दमलेल्या बाबाची कहाणी तुला.
आटपाट नगरात गर्दी होती भारी, घामाघूम राजा करी लोकलची वारी. आटपाट नगरात गर्दी होती भारी, घामाघूम राजा करी लोकलची वारी. रोज सकाळी राजा निघताना बोले, गोष्ट सांगायाचे काल राहुनिया गेले. जमलेच नाही काल येणे मला घरी, आज परी येणार वेळेवर घरी. स्वप्नातल्या गावामध्ये मारू मग फेरी, खऱ्या खुऱ्या परीसाठी गोष्टीतली परी. बांधीन मी थकलेल्या हातांचा झुला, दमलेल्या बाबांची या कहाणी तुला. ना 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 ऑफिसात उशिरा मी असतो बसून, ऑफिसात उशिरा मी असतो बसून. भंडावले डोके गेले कामात बुडून. तास जातो खालमाने निघून, तास जातो खालमाने निघून. एक एक दिवा जातो विसरून. अशा वेळी काय सांगू काय काय वाटे, आठवणीसोबत पाणी डोळ्यातून दाटे, पाणी डोळ्यातून दाटे. वाटते की उठून या तुझ्या पास यावे, वाटते की उठून या तुझ्या पास यावे. तुझ्यासाठी मीही थोडे लहान गे व्हावे. उगाच रुसावे नि भांडावे तुझ्याशी, उगाच रुसावे नि भांडावे तुझ्याशी. चिमुकले खेळ काही मांडावे तुझ्याशी. उधळत खिदळत बोलशील काही, बघताना भान मला उरणार नाही. उधळत खिदळत बोलशील काही, बघताना भान मला उरणार नाही. हसूनिया उगाचच ओरडेल काही, दुरूनच आपल्याला बघणारी आई. तरी सुद्धा दोघे जण दंगा मांडू असा, क्षणाक्षणावर ठेवू खोड कर ठसा. सांगायची आहे माझ्या सानुल्या फुला, दमलेल्या बाबाची या कहाणी तुला. ना 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 ना. अजून आठवतं बोलक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात, बोलक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात. आणि पहिल्यांदाच घेतला जेव्हा तोंडी मऊ भात. आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणली होतीस बाबा बाबा. आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणली होतीस बाबा. रांगत रांगत घेतला होतास घराचा तू ताबा. लुटू लुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं, लुटू लुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं. दूरच पाहत राहिलो फक्त, जवळ पाहायचंच राहिलं. असा गेलो आहे बाळा पुराड पुन्हा. हल्ली तुला झोपेतच पाहतो दुरून. असा गेलो आहे बाळा पुराड पुन्हा. हल्ली तुला झोपेतच पाहतो दुरून. असा कसा बाबा देवले कराला देतो, लवकर जातो आणि उशिरानं येतो. एका घरी राहून या मनामध्ये घोर, तुला तुझा बाबा नाही मला माझी पोर. बालपण गेले सारे तुझी निसरून, उरे काय तुझ्या माझ्या ओंजळी मधून. जरी असे तुझ्या ओठी माझ्यासाठी हसे, नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे. जरी असे तुझ्या ओठी माझ्यासाठी हसे, नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे. तुझ्या जगातून बाबा हरवेला का ग, मोठेपणी बाबा तुला आठवेला का ग. तुझ्या जगातून बाबा हरवेला का ग, मोठेपणी
बाबा तुला आठवे मध्ये बाबासाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये अप्रतिम बाबा आणि मुलीचं प्रेम सादर झालं. यानंतर असंच दिमाखदार गाणं घेऊन येत आहेत 8th and 9th स्टँडर्डचे स्टुडंट. शेतकरी गीत. जोरदार टाळ्या वाजू द्या विद्यार्थ्यांसाठी. अगदी मोजकेच गाणी शिल्लक राहिलेली आहेत आणि आपण 3, 2, 1, 0. क्षणा क्षणात रूप जसे बदलती ऋतू नाला मंदी ताला मंदी भेटते तू अन गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी. गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी. पाठ झाली झुंजू पाठ झाली पूर्वेला लाली आली हे पूर्वेला लाली आली हे भिरभिरती रानात पाखर हे जीवाचा मैतर ढवळ्यान पवळ्या शेताला घेऊन चालर. दिशी कुणी सान थोर नाही. साध सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई. हे तरी देवा सरनायो भोग कशा पायी. हरवली वाट दिशा
धारल्या धाई वाळून उधळतो जीव माय बापा मन वायोरी पेटला खेळ मांडला खेळ मांडला खेळ मांडला देवा खेळ मांडला भल्याची पुण्याई हुबी तुझ्या माग जरा निगुतीन वाहगजी अरे ढळून इमान लागून ये डाग दिल्या सबुदाला जहागजी या सळसळत्या वादळाला आलं उधार गालक लख त्या वाळाचं चांद रंगाल या रविरन त्या उन्हान चेतवल भान हे कोसळत्या पावसाची अनादी ताल परिशुद्ध निरामळ सत्वाचा परिमळ खरा हिरो तो असतो जो लोकांना पायावर उभं करतो. हात तुझा खे हाती तुझ तुझा रे साथी पायात तू बांधून घे क्षण सारे टाक काळावर माती नशीब कोरून हाती पाऊल घे जिंकायचे रण सारे काळ्या नभाचा तू ध्रुव तारा पिऊन घेणे अंधार सारा उठ रे चल रे उड रे झेप घे वटुनी बळ सारे वाट पाहू दे काही दिशा तथा पायचं नाय लढत More than 250,000 farmers have committed suicide in last 16 years.
Suicide and violence is not the solution to any problem. Society and government should understand the problems and suffering of a farmer and even consider them as a fellow human being. A farmer works so that we don't sleep hungry. Respect them. Jai Jawan, Jai Kisan. आता थांबायचं नाय यानंतर असंच अप्रतिम सादरीकरण लावणी गीत 8th and 9th स्टँडर्ड स्टुडंट. लावणी गीत 8th and 9th स्टँडर्ड स्टुडंट. महाराष्ट्राचे आन बान शान, नृत्यकलेचा विश्वास आणि श्वास, लावणी. Three, two, 1, 0. धकटी तक तांग दिगी तक तांग धिंता धा धिंता ता धिंता नक दिन तदिंत नक दिन
अप्रतिम. यानंतर धनगर गीत सादर होत आहे. 9th स्टँडर्डचे स्टुडंट सादर करत आहेत धनगर गीत. अतिशय अप्रतिम असं 3, सादरीकरण. 2, 1, 2 मिनिटं. zero. गर्वाच्या नावाने खंडोबाच्या नावाने आम्ही धनगर माळ रानाच काळ्या मातीच दऱ्या खोऱ्यान डोंगर माथ्याला आम्ही राहणार धन मेंढर काळ पांढर माझी लेकर माळान सरत उंगर जाती दिसवर आम्ही धनगर अर हो माळ रानाच अर हो काळ्या मातीच अर हो खोऱ्यान डोंगर माथ्याला आम्ही राहणार पाटाच्या पाऱ्याला रे पाटाच्या पाऱ्याला सोंबर गरगर वाऱ्याला रे सोंबर गरगर वाऱ्याला अन भाकर बांधून काठीला रे भाकर बांधून काठीला अन घोंगड टाकून पाठीला रे घोंगड टाकून पाठीला अन काळा बाघ्या रे येतो संगतीला दिन रातीला करी कपाची राख नाही मानी उग जनावर आम्ही धनगर अर हो काळ रानाच अर हो काळ्या मातीच अन हो दऱ्या खोऱ्यान डोंगर माथ्याला आम्ही राहणार 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 यानंतर अतिशय अप्रतिम सादरीकरण होणार आहे. एक कविता खास तुम्हा सर्वांसाठी शिक्षकांच्या वतीनं. जेव्हा वेळ येते डिसेंबर महिन्याची तेव्हा जयत तयारी होते ASPच्या ॲन्युअल फंक्शनची. विद्यार्थी असतात खूपच आनंदात, शिक्षक मात्र शिकवण्याच्या नादात. राहुल सरांचे लागतात कष्टपणाला जेव्हा विद्यार्थी उतरतो ॲन्युअल फंक्शनच्या डान्सला. जाधव मॅडम सर्व जबाबदारी घेतात ॲन्युअल फंक्शनची. सर्वांच्या साथीने तयारी करून घेतात विद्यार्थ्यांची. प्रीचे शिक्षक नाचून नाचून दमून जातात. कधीतरी त्यांना वाटते आपण पण बघावा डान्स बसून. प्रायमरी टीचर्सचे असे असतात डान्समध्ये नवेपण. सेकंडरी टीचर्स दाखवतात थीममध्ये आगळेपण. महेश सरांना वाटले मिळावे माझ्या विद्यार्थ्यांना नवे स्टेज, आणावे त्यांच्या चेहऱ्यावर तेज खरे. आत्तापर्यंत खूप पार केले ॲन्युअल फंक्शन, पण कधी न दाखवलेल्या चेहऱ्यावरती टेन्शन. सुप्रिया मॅडम काळजी घेतात सर्वांची. मनाची आनंद होतो त्यांना. विद्यार्थ्यांना मिळते संधी त्यांचे कर्तृत्व दाखवण्याची. ASPच्या सर्व स्टाफचे एफर्ट्स तेव्हा दिसतात जेव्हा दाद देतात ऑडियन्स टाळ्यांच्या गजरात. ASPचा सोहळा असतो अलबेला. तुम्ही पण व्हावे साक्षीदार विचारून तुमच्या मनाला. हा 13 वर्षाचा सुवर्ण काळ लाभावा तुमच्या मुलाला.
म्हणूनच ॲडमिशन घ्या अपशिंगे मिलिटरीच्या ASP स्कूलला. ही कविता मिसेस सारिका समीर निकम या मॅमनी केलेली आहे. मॅमचं विशेष कौतुक. आणि ही टीचर्सची थीम खांब तुमच्यासाठी. आता तरी जोरदार टाळ्यांची दाद द्या. शिक्षक जीवन है, संबल है, शक्ति है. शिक्षक सृष्टि में निर्माण की अभिव्यक्ति है. शिक्षक उंगली पकड़े बच्चे का सहारा है. शिक्षक डूबती हुई कश्ती का किनारा है. शिक्षक तपते मौसम में बारिश के समान है. शिक्षक छोटे से परिंदे का बड़ा आसमान है. शिक्षक अप्रदर्शित अनंत प्यार है. शिक्षक करुणा, दया और अपनत्व का भंडार है. शिक्षक एक जीवन को जीवन का दान है. शिक्षक जीवन में सफलता पाने का प्रमाण है. शिक्षक उपहार है जिसका आशीष जीवन पर्यंत हमारे साथ है. ये कहानी है एक हंसते मुस्कुराते बच्चे की और उसकी प्यारी सी टीचर की. बच्चों, थैंक्सगिविंग वीक आने वाला है. मैं चाहती हूं कि आप सभी कुछ ड्रॉ करो जिसके लिए भी आप थैंकफुल हो. ऐसा कोई जो आपको सबसे प्यारा हो. वाओ, आपने मम्मी बनाई है. यस मैम. मैम, आई हैव मेड कार और ये मुझे सब जगह ले जाती है. व्रूम व्रूम. बीप बीप. मैम, मैंने पिंक कलर की डॉल बनाई है और वो मेरी बेस्ट फ्रेंड है. सभी बच्चे अपनी शीट्स दिखा रहे थे पर कोने में एक छोटा सा बच्चा अपनी ड्राइंग के साथ चुप बैठा था. वो क्लास का सबसे खुश रहने वाला बच्चा था. मैम, देखो इसने क्या बनाया है. शोमी, दिखाओ. अरे ये तो किसी का चेहरा है. आर्यन, बताओ ये किसका चेहरा है. मैम, ये आपका चेहरा है. मैं आपको थैंक्स बोलना चाहता हूँ. मुझे क्यों. आपके 2 अक्षर प्यार के जो आप मुझे हमेशा बोलती हो उसके लिए मैं आपको थैंक्स कहना चाहता हूँ. आपको याद है जब मैं रेस में गिर गया था आपने कहा था यू कैन आर्यन, यू कैन डू इट. और मैं रेस में फर्स्ट आया था. आप हर बार कहती हो आर्यन यू कैन, तुम कर सकते हो. आपके ये 2 मैजिकल वर्ड्स जादू कर देते हैं और मुझे स्माइल देते हैं, ताकत देते हैं. थैंक यू मैम उन 2 अक्षरों के लिए जो मुझे हमेशा याद दिलाते हैं कि यस आर्यन, यू कैन. खोलो खोलो दरवाजे पर्दे करो किनारे, खूंटे से बंदी है हवा मिल के छुड़ाओ सारे. आ जाओ पतंग लेके अपनी ही रंग लेके, आसमां का शामियाना आज हमें है सजाना. क्यों इस कदर हैरान तू, मौसम का है मेहमान तू. ओ दुनिया सजी तेरे लिए, खुद को जरा पहचान तू. तू धूप है झम से बिखर, तू है नदियों बेखबर, बह चल कहीं उड़ चल कहीं, दिल खुश जहां तेरी तो मंजिल है वही. टीचर्सनी स्टेजवरतीच थांबायचं आहे.
ASP कॉन्व्हेंट इंग्लिश स्कूल अपशिंगे मिल्ट्रेच्या हेडमिस्ट्रेस सुप्रिया महेंद्र निकम मॅम, स्नेहल रुपेश नलावडे नर्सरी टीचर, स्नेहल अक्षय बाचल ज्युनियर KG A टीचर, अश्विनी प्रशांत करंजकर ज्युनियर KG B, अनुजा घोरपडे सिनियर KG A, सारिका समीर निकम सिनियर KG B, अश्विनी विष्णू चिखले फर्स्ट A, प्रियंका ओमकार देशमुख फर्स्ट B, धनश्री केतन जाधव सेकंड A, मयुरी तुकाराम केंजळे सेकंड B, मोहिनी सुजित बाचल थर्ड स्टँडर्ड, दीपाली निलेश रामगुडे फोर्थ स्टँडर्ड, अमृता सुमित साळुंखे फिफ्थ स्टँडर्ड, प्रियंका जय काळंगे सिक्स्थ स्टँडर्ड टीचर्स, दत्तात्रय सुनील भिसे सेवन्थ स्टँडर्ड, मिसेस संगीता जाधव मॅम एट्थ स्टँडर्ड, पूजा अनिल जाधव नाइन्थ स्टँडर्ड टीचर, श्रद्धा विनायक स्वामी 10th स्टँडर्ड टीचर, म्युझिक टीचर काशीनाथ महादेव सुतार सर, PT टीचर अमोल अनिल सावंत सर, PT टीचर अक्षय राजू माने सर, मॅथ्स टीचर गणपतराव भागवत ताटे सर, डान्स टीचर राहुल विजयकुमार शिलेवंत सर, PT टीचर प्रतीक्षा लक्ष्मण मोरे मॅम अँड द ॲडमिनिस्ट्रेटर तुषार अभिमन्यू घाडगे. आणि सर्व टीचर्सना या ठिकाणी स्टुडंटच्या वतीनं छान ट्रॉफी आपण देणार आहोत. मी स्टुडंट्सना विनंती करते की इट्स प्लेजर. चला 1 by 1. क्या बात आहे, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. गुरु शिष्य असा हा संगम या ठिकाणी पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर असं सादरीकरण झाल्यानंतर हा एवढा मोलाची गोष्ट या ठिकाणी पाहायला मिळते. स्टुडंटनी समोर खाली बसायचे. ASP कॉन्व्हेंट इंग्लिश स्कूल अपशिंगे मिल्ट्रे यांच्या वतीनं आयोजित केलेला आजचा ॲन्युअल फंक्शन डे. आणि या फंक्शनमधलं सगळ्यात अप्रतिम असं चित्र. ASP कॉन्व्हेंट इंग्लिश स्कूल अपशिंगे मिल्ट्री यांच्या वतीनं आज केलेला ॲन्युअल फंक्शन. गुरुविना न मिळे ज्ञान, ज्ञानाविना जगी न होई सन्मान, जीवन भवसागर तराया, चला वंदूया गुरुराया. प्रत्येकाने एक नमन गुरुसाठी करायचे. आपले 2 हात जोडले गेले पाहिजेत, टाळ्यांसाठी नाही तर गुरुसाठी, कारण गुरु हा सर्वश्रेष्ठ असतो. या मंचावरती अवतरलेले हे आमचे ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर आहेत. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. स्टुडंटनी जायचं आहे बॅकग्राऊंडला. टीचर्स इथे थांबतील. आजचा सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला. ASP कॉन्व्हेंट इंग्लिश स्कूल अपशिंगे मिल्ट्री यांच्या वतीनं आयोजित केलेला स्नेह संमेलन मेळावा 2024-25 इतका सुंदर पद्धतीने पार पडला. तुम्हा सर्वांचं सहकार्य लाभलं. या कार्यक्रमासाठी ज्यांनी मोलाचं योगदान घेतलं आणि ज्यांच्या विशेष कष्टातून परिश्रमातून हा कार्यक्रम इथे पार पडला, अशा विशेष आभार आपण मानणार आहे. सौ संगीता जाधव मॅडम आणि सर्व शिक्षक त्याचबरोबर कोरिओग्राफर आपणा सर्वांचं विशेष आभार आहेत. कारण तुमच्या आखणीतून तुमच्या संकल्पनेतून या ठिकाणी हे सुंदर टीमवर्क आम्हाला पाहायला मिळते. म्हणूनच हा सत्कार खऱ्या अर्थाने आपणा सर्वांचा आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. त्याचबरोबर या ठिकाणी मी विनंती करते की आदरणीय भिसे सर यांनी आभार व्यक्त करावेत. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी अहोरात्र ज्यांनी कष्ट केलं असे सन्माननीय श्री अजित जाधव सर, आदरणीय विजय घोरपडे सर, त्याचबरोबर ASP कॉन्व्हेंटचा पूर्ण स्टाफ, सन्माननीय श्री नितीन अहिरे सर, आदरणीय श्री विक्रम घाडगे सर आणि आदरणीय श्री वैभव निकम सर, आपणा सर्वांच्या योगदानामुळे आजचा कार्यक्रम पार पडतोय. या सर्वांनी अहोरात्र कष्ट घेऊन या कार्यक्रमाला सुंदर रूप दिलं.
आदरणीय सर्व मान्यवर व पालकवर्ग व संस्था परिवार, सर्व शिक्षक इतर कर्मचारी व सर्व पत्रकार बंधू व सर्व विद्यार्थी वर्ग, 2025 वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाला असे जाहीर करतो व सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो व कार्यक्रमाचे सांगता आपल्या वंदे मातरम होईल म्हणून सर्वांनी 2 मिनिटं सगळ्यांनी वंदे मातरमसाठी उभं राहायचं आहे. सर्व पालकांना विनंती आहे, कुणीही बाहेर जायचं नाही वंदे मातरम होईपर्यंत. आयडेंटिटी दिल्याशिवाय मुलं तुम्हाला मिळणार नाही. शिक्षक इथंच सगळे आहेत, त्याच्यामुळं कुणीही पालक हलणार नाही. सगळे जागेवर थांबा. नमस्कार. आजचा कार्यक्रम खूप छान पार पडला. सर्व पालकांनी आम्हाला खूप छान साथ दिली, त्याबद्दल धन्यवाद. आणि सर्वात महत्त्वाचं, आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्यांनी केले त्या काजल धाने मॅडम, त्यांचेही विशेष आभार. आणि त्या आपल्या पालक पण आहेत. त्यांनी जवळून हा कार्यक्रम पाहिलं की शिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी किती एफर्ट्स घेतले. ओके मॅडम, खूप खूप धन्यवाद. खूप छान अँकरिंग केलं तुम्ही. थँक्यू. सर्व पालकांनी उठून उभं राहायचं आहे. यानंतर वंदे मातरम करून आजच्या कार्यक्रमाची सांगता आपण करतोय. 1 2 3 स्टार्ट. वंदे मातरम, वंदे मातरम, सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम, शस्य श्यामलां मातरं वन्दे मातरम्. शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनीं, फुल्लकुसुमित द्रुमदलशोभिनीं, सुहासिनीं सुमधुरभाषिणीं, सुखदां वरदां मातरं वन्दे मातरं, वन्दे मातरं. जय जवान. सर्व पालक वर्गांचं मनापासून धन्यवाद. तुमच्या मोलाच्या सहकार्यामुळे आजचा हा सुंदर दिवस पार पडला. टीचर्स नर्सरी, ज्युनियर KG, सिनियर KG अशा पद्धतीने या क्रमाने टीचर्स विद्यार्थ्यांना सोडतील. पालकांना यांची नोंद घ्यायची आहे. 1 मिनिट. जे आपले मान्यवर सावंत सर आज आलेले आहेत, त्यांनी आपल्या सूत्रसंचालन ज्यांनी केलं त्या मॅडमसाठी 1000 रुपये बक्षीस दिलेले आहे. त्यांनी त्याचा स्वीकार करावा. पालकांना एक विनंती आहे, आयडेंटिटी कार्ड, शिक्षक पलीकडे थांबलेले आहेत त्यांच्याकडे आयडेंटिटी कार्ड द्या आणि आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन गेले तरी चालेल.